जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचं एक वाक्य सगळ्यांना प्रभावित करणारं वाक्य आहे. जगाला ज्वालेपासून उत्पन्न होणाऱ्या प्रकाशाची अपेक्षा असते, ज्वालेची नव्हे. वाक्य अतिशय सुंदर आहे. जगाला ज्वालेपासून उत्पन्न होणाऱ्या प्रकाशाची अपेक्षा असते. प्रत्येक जण त्यापासून निर्माण होणाऱ्या प्रकाशाची वाट बघत असतो. ती ज्वाला नकोय, त्यातून उत्पन्न झालेला प्रकाश हवा आहे. तुमची ऊर्जा ज्वलंत ऊर्जा आहे. त्या ऊर्जेतून निर्माण होणारा तुमचा ज्ञानाचा प्रकाश लोकांना हवा आहे. त्या ऊर्जेतून निर्माण होणारा तुमचा झपाटलेला कामाचा प्रकाश लोकांना हवा आहे. सेवेचा प्रकाश लोकांना हवा आहे. तुमच्या संतापाची ज्वाला लोकांना नकोय. तुमच्या क्रोधाची ज्वाला लोकांना नकोय. ही तीच ऊर्जा आहे जी ऊर्जा संताप करायला लावते. ही तीच ऊर्जा आहे जी ऊर्जा क्रोध करायला लावते आणि सगळ्यांना भस्म करून टाकते. आणि ही तीच ऊर्जा आहे जी तुम्हाला कामाला लावते. ही तीच ऊर्जा आहे जी तुमच्या हातून सेवा घडवते. ही तीच ऊर्जा आहे जी तुमच्या ज्ञानाच्या प्रकाशात सगळ्यांना आनंदित करून टाकते. मित्रांनो, दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या ऊर्जेचा सदुपयोग. जर तुम्हाला मन संतुलित करायचं असेल तर तुमच्या ऊर्जेकडे तुम्हाला पाहायला हवं. तुमच्या ऊर्जेचा सदुपयोग होतोय की दुरुपयोग. कारण रात्रभर झोपलात ना, सकाळी उठल्यानंतर तुम्ही तुमच्या ऊर्जेसह झपाटले जाणार, त्या ऊर्जेला आउटलेट देणार. प्रेशर कुकरमध्ये वाफ एकदा दाटायला लागली म्हणजे ती वाफ एकतर त्या प्रेशर कुकरमध्ये असलेल्या पदार्थाला शिजवून तुमच्यासाठी खाण्यायोग्य बनवणार, किंवा ती वाफ त्या प्रेशर कुकरचं झाकण उडवून ॲक्सिडेंट करणार, आउटलेट शोधणार. तसंच रात्रभरातून शांत झोप झाल्यानंतरही सकाळी तुम्ही जेवढी ऊर्जा घेऊन प्रकट होता, ती सगळी ऊर्जा तुम्हाला दिवसभरात उपयोगात आणायची आहे की दुरुपयोग करून अपघात घडवून आणायचा आहे, सगळं तुमच्या हातात असतं. आणि जेव्हा आपण ऊर्जेचा दुरुपयोग करतो तेव्हा असंतुलित आपणही होतो, इतरांनाही करतो. जेव्हा सदुपयोग करतो तेव्हा संतुलित आपण असतो आणि इतरांना सुद्धा संतुलित करतो. आणि तिथे होतं फ्युजन, तिथे होतं एकत्रीकरण, तिथे होतो मनाचा मेळ. आणि तिथेच असते दिवाळी. दिवाळी म्हणजे ऊर्जेचा सदुपयोग. संकल्पना आवडली का बघा. दिवाळी म्हणजे ऊर्जेचा सदुपयोग. आणि जर सदुपयोग करायचा असेल तर दिवसभरात या ऊर्जेला योग्य ती वाट देण्यासाठी, उपयोग करायचा असेल तर या ऊर्जेला मार्गस्थ करण्यासाठी आवश्यकता पडते ती संयमाची. दुर्दैवाने या ऊर्जेतून संताप निर्माण होतो आणि माणसाचं पतन होतं. असं नाही आहे की मला संताप झालेला नाही, कधी तुमचा संताप झालेला नाही आहे, कधी मला क्रोध आला नाही, तुम्हाला आला नाही, असं नाही आहे. आलेला आहे. पण आपल्याला हे सुद्धा ठाऊक आहे, ज्या ज्यावेळी आपण त्या फेजमधनं गेलो आहोत
ते क्षण आपल्यासाठी किती धोकादायक क्षण होते. आपण अपघाताचे किती जवळ होतो. योगायोगाने बचावलो आहोत आपण जेव्हा संतापाने भरलो होतो तेव्हा. प्रचंड क्रोधित झालो होतो आणि आपल्या मनावरचा ताबा सुटला होता. खूप राग आला होता आणि जेव्हा आपलं बोलण्यावरचं नियंत्रण सुटलं होतं, प्रचंड क्रोध आला होता आणि तेव्हा आपण शांत म्हणणारे सुद्धा, शांतताप्रिय असताना सुद्धा मनाला येईल तसं बोलत होतो, तसं वागत होतो, सगळं काही अनियंत्रित होतं. आपण किती धोक्याच्या पातळीजवळ होतो. ॲक्सिडेंट किती प्रचंड होणार होता. वाचलोय योगायोगाने. पण प्रत्येक वेळेसच आपण वाचू असं नाही. अपघात होता होता वाचणं याचा अर्थ पुढे भविष्यात अपघाताला बळी पडणंच आहे. म्हणून आपल्या ऊर्जेला व्यवस्थित आउटलेट देणं गरजेचं आहे. योग्य पद्धतीने अर्थात संयमाने मार्गस्थ होणं गरजेचं आहे. यातून निर्माण होतं मन संतुलित, आणि यातून संतुलित मनातून जेव्हा एकत्रीकरण होतं दोन लोकांचं किंवा त्यापेक्षा जास्त लोकांचं, तेव्हा निर्माण होतं मास्टर माइंड. दोन चिडलेल्या, दोन क्रोधित झालेल्या, संताप करत असलेल्या लोकांचं एकत्रीकरण कसं असणार आहे विचार करा. किती डेंजरस असेल, आणि आहे सुद्धा. आणि दोन संयमी लोकांचं एकत्रीकरण कसं असणार आहे विचार करा. तिथे सगळं काही प्रगती आणि विकासाचंच कार्य होणार आहे. म्हणून एकत्रीकरण करण्यापूर्वी संयम की संताप, स्वतःचं आत्मनिरीक्षण करायचं. संयम की संताप. आज जर संताप दिसत असेल तर एकत्रीकरणासाठी पाऊल उचलू नका. आत जर संयम दिसत असेल तर बिनधास्त पाऊल उचला. तुमचं कोणीही नुकसान करू शकणार नाही. तुम्हाला कोणीही अपयशी करू शकणार नाही. कारण अपयशी करणं, नुकसान करणं हे इतरांच्या हातात नाहीच आहे. मुळात ते आपल्याच हातात आहे. आणि आपण असंयमी होतो, संतापतो, तेव्हाच हे नुकसान होतं. हेच तर आश्चर्य आहे. मी एक सहज विज्ञानाच्या पुस्तकाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पुस्तकात 2-3 गोष्टी समोर आल्या. पहिली होती ॲड्रिनल ग्लँड, ॲड्रिनल ग्रंथी, जी तुमच्या नाभीच्या आसपास आहे. आणि दुसरी पिनियल ग्रंथी, जी कपाळाच्या मध्यभागी आहे. ॲड्रिनल ग्रंथी ही तुमच्या किडनीच्या जवळ येते. तिला सुप्रारेनल ग्रंथी सुद्धा म्हटलं जातं. किडनीच्या थोड्या वरच्या भागाला ॲड्रिनल ग्रंथी. आता ज्यावेळी ॲड्रिनल ग्रंथी उद्दीपित होते त्यावेळी ॲड्रिनलिन नावाचा एक स्त्रव तो आपल्या शरीरात वाहायला लागतो. तो जास्त उद्दीपित होतो. आणि जसा हा ॲड्रेनलिन हा स्त्रव जास्त निर्माण व्हायला लागतो, तो रक्तात मिसळतो आणि रक्त फार वेगाने व्हायला लागतं. याचा अर्थ काय? तुमची ॲड्रिनल ग्रंथी जर सक्रिय झाली तर तुमच्या रक्तामध्ये मिसळलेलं हे द्रव्य तुमच्या रक्ताचा प्रवाह वाढवतं, त्याचा फोर्स वाढवतं आणि BP शूट व्हायला लागतं, हाय ब्लड प्रेशर. ज्यावेळी प्रचंड प्रेशर वाढलेलं असतं, ब्लड प्रेशर वाढलेलं असतं, तेव्हा संताप वाढायला लागतो.
जेव्हा संताप वाढतो तेव्हा तुमचा राग वाढतो, क्रोध वाढतो, तेव्हा तुमच्या हातून काही गोष्टी फार आक्रमक व्हायला लागतात. तुमचे विचार आणि तुमच्या कृती दोन्ही नियंत्रणाच्या बाहेर जातात आणि तुम्ही विचारसुद्धा केला नसेल, कल्पना केली नसेल, अशा अपघाती गोष्टी तुमच्या हातून घडून जातात. याचा अर्थ काय? तुमची ॲड्रिनल ग्रंथी जेवढी उद्दीपित होणार नाही तेवढे तुम्ही भाग्यवान आहात. तेवढे भाग्यवान आहात. म्हणून अध्यात्मात नाभीजवळ ध्यान करण्याचा प्रघात आहे. स्वाधिष्ठान केंद्र, मूलाधार चक्र, मणिपूर चक्र, स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या जवळ असलेले हे 3 महत्त्वपूर्ण चक्र, त्याचं ध्यान केलं जातं. त्याला संतुलित करण्याचा प्रयत्न केला जातो. आजचा विषय आपला हा नाही आहे, पण महत्त्वाचं एवढंच आहे, तुम्ही तुमच्या ॲड्रिनल ग्रंथीला सक्रिय होण्यापासून थोडं थांबवू शकता का? थोडं थांबवू शकता का? मित्रांनो, थोडा विचार करा. ज्यावेळी तुम्हाला अचानक इजा पोहोचते त्यावेळी तुम्ही अचानक भडकता. शांतताप्रिय असून सुद्धा अचानक भडकता. तुम्हाला आश्चर्य वाटतं की मी शांतताप्रिय आहे, तरीसुद्धा असं का झालं? अचानक का भडकलो? कारण आहे ॲड्रिनल ग्रंथी तुमची सक्रिय झाली आणि ॲड्रेनालिन नावाचा तो स्त्राव रक्तामध्ये मिसळायला लागला. समजा तुम्ही भिंतीवर खिळा मारताय आणि खिळा मारता मारता तुमचा हातोडा अचानक तुमच्या बोटावर आपटला आणि बोट चेपल्या गेलं. तुम्ही इतके चिडता, तुम्हाला एवढा संताप येतो, अचानक त्या खिळ्याला शिव्या घालू शकता, त्या हातोड्याला शिव्या घालू शकता, तुम्ही काहीही करू शकता. क्षणार्धात तो हातोडा फेकून देऊ शकता आणि बोट तर चेपल्या गेलं, पण हातोडा नेमका फेकला गेला आणि टी व्हीवर पडला, खाचेवर पडला आणि ते पण फुटलं. अजून जास्त संताप. अशा प्रकारच्या गोष्टी जीवनात घडल्या आहेत आपल्या. येस ऑर नो? आणि हे का घडलंय, केव्हा घडलंय ठाऊक आहे? ॲड्रिनल ग्रंथी सक्रिय झाली तेव्हा. म्हणजे तुमच्या हातात सगळं काही आहे असं नाही बरं. तुमच्या ग्रंथीच्या हातात सगळं काही आहे असं म्हणता येईल. कारण हे सगळं घडतं स्वाभाविकतः, अचानक घडतं, इन्स्टंटली घडतं. आणि जी लोक संयमी नसतात त्यांच्याकडनं जास्त घडतं. तुम्हाला संयमाशिवाय पर्याय नाही आहे. कारण रात्री झोपेमध्ये तुमची ही ग्रंथी सक्रिय होत नाही, पण दिवसा मात्र जेव्हा जागे असता आणि तुम्हाला अचानक कुठला घात व्हायला लागतो, अचानक तुमच्यावर आक्रमण होतं, अचानक कुठला तरी तुम्हाला इजा पोहोचते, तेव्हा ही ग्रंथी सक्रिय होऊन जाते. तुमच्या किडनीजवळ, नाभीजवळ असलेली ही ग्रंथी तुम्हाला शांत ठेवायची आहे. आणि त्याच्याच विरुद्ध बघा, कपाळाच्या मध्यभागी असलेली तुमची पिनियल ग्रंथी ही जेवढी जास्त सक्रिय होते तेवढा आनंद वाढायला लागतो, तेवढी शांती वाढायला लागते, तेवढी प्रसन्नता वाढायला लागते, तेवढा उत्साह वाढायला लागतो आणि तुम्हाला खूप जास्त छान वाटायला लागतं. पण नेमकी ही पिनियल ग्रंथी केव्हा सक्रिय होते? जेव्हा तुमच्या संयमाची पराकाष्ठा व्हायला लागते, तुमचा संयम वाढायला लागतो. म्हणजे तुमच्या जीवनात अपघात होत असला तरीसुद्धा, अपघाती प्रसंग तुमच्यासमोर आले तरीसुद्धा जर तुम्ही संयमाची पराकाष्ठा केली तर तुम्ही ॲड्रिनल ग्रंथीच्या ऐवजी पिनियल ग्रंथी सक्रिय करू शकता आणि तुम्ही विजयी होता.
आता हा झाला टेक्निकल पार्ट किंवा हा झाला बायोलॉजिकल पार्ट. या आता आपण मुख्य विषयाकडे वळूया. संयम काय आहे? संयम म्हणजे कृतीपूर्वक केलेला विचार. संयम म्हणजे कृतीपूर्वक केलेला विचार. ज्या विचारांमध्ये कृती करण्याची गरज राहत नाही, फक्त स्वप्न पाहिली जातात. ज्या विचारांमध्ये कृती करण्याची गरज राहत नाही, फक्त चिंता केली जाते. ज्याच्यात प्रत्यक्ष कृती केली जात नाही, फक्त काळजी केली जाते. त्याला संयम म्हटलं जात नाही. तुमचे स्वप्न किंवा तुमची काळजी किंवा तुमची चिंता ज्याच्यामध्ये कृतीला स्थान नाही, तो संयम नाही. संयम म्हणजे काय? ज्याची तुम्ही प्रत्यक्ष कृती करू शकता असा केलेला विचार, तो म्हणजे संयम. प्रत्यक्ष कृती करताय, होय करतोय. हात उचलताय, होय उचलतोय. मग हात उचलल्यानंतर प्रत्यक्ष कृती करताना तुम्हाला जाणीव असते, मी हात उचललाय. कोणाला मारण्यासाठी असू दे तरीसुद्धा, आणि मी कृती करण्याचा विचार करतोय. त्यावेळेस मला आपोआपच ते योग्य की अयोग्य याचं भान असतं. ज्यावेळी तुम्ही विचार करता पण ते कृतीत आणत नसता, तेव्हा तुम्ही बेभान होऊन जाता. कृतीपूर्वक केलेला विचार म्हणजे संयम आहे. आणि अगदी थोडक्यात तुमच्या इच्छाशक्तीच्या छोट्या छोट्या किंवा संक्षिप्त भागांचं एकत्रीकरण म्हणजे संयम आहे. तुमची इच्छा जे छोट्या छोट्या भागात विभागली जाते ना, छोटी छोटी, एक मोठी इच्छा आहे दिवसभर एका गावाला पोहोचण्याची, आणि त्याच्यासाठी जे तुम्ही छोटे छोटे भाग पाडता, तुमची बॅग भरता, तुम्ही टॅक्सीने रेल्वे स्टेशनला पोचता, रेल्वे स्टेशनला पोचल्यानंतर तिकीट काढता, मग गाडीत बसता, मग लोकांशी सहप्रवाशांशी गप्पा मारता, मग गावाला पोचता, पोचल्यानंतर परत एक टॅक्सी घेता, परत त्यांच्या घरी पोचता. हे सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टींचं एकत्रीकरण असतं, एवढ्या सगळ्या कृती असतात. या सगळ्या कृतींचं प्रतिपादन, सगळ्या कृतींचं एकत्रीकरण म्हणजे तुमचा संयम. आता याच्यापैकी एखाद्या गोष्टीला फक्त विचारच ठेवलं आणि कृती केलीच नाही, तर कशाचा संयम? तुम्ही त्या गावाला पोचत पण नाही. ॲग्रीड ऑर नॉट? तुमच्या इच्छाशक्तीच्या छोट्या छोट्या भागांचं प्रतिपादन म्हणजे संयम. ॲग्रीड? मग आता दिवसभरात तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल, तर त्या ध्येयामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टीची कृती करत नाही आणि फक्तच विचार करताय, तेवढं पाहिलं आणि तुमच्या लक्षात यायला लागतं की अरे इथे फक्त विचारच आहे, इथे कृतीच नाही आहे, गेला संयम. आता कसं ध्येय मिळेल? गाठता कसं येईल सांगा? सगळ्यांच्या नीट लक्षात आलं का? संयम म्हणजे काय? कृतीपूर्वक केलेला विचार. आणि संयम म्हणजे काय? इच्छाशक्तीच्या छोट्या छोट्या किंवा संक्षिप्त भागांचं प्रतिपादन. तुम्ही उद्दिष्ट ठरवलीत, चांगलं केलं. ध्येय निश्चित केलं, टार्गेट ठरवलं, चांगलं केलं. पण त्यासाठी तुम्ही पावलं उचलली नाही, कृती केली नाही. आणि 5 कृती करायला पाहिजे होत्या, त्याच्यापैकी 4 केल्यात पण 1 केली नाही. तिथे तुमचा संयम सुटला आणि त्यामुळे तुम्ही पोचू शकला नाही. त्या एका छोट्या गोष्टीमुळे अडलात, आहे ना? आणि घडतात अशा गोष्टी.
आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्या मामूली आहेत, छोट्याशा आहेत, ऑर्डिनरी आहेत, त्यांच्याकडे काही बघावं लागतं. मोठ्या मोठ्या गोष्टींकडेच आपण बघतो. पण ती छोटीशी गोष्टसुद्धा आपल्याला भारी पडते, कारण तिथे संयम सुटलेला असतो. संयम सुटलेला असतो म्हणजे काय? तिथे फक्त विचाराधीन आपण असतो, तिथे कृती झालेली नसते. म्हणून कृतिशील विचार याचा अर्थ संयम. असं आपल्याला सिद्ध करायला काही हरकत नाही. किती लोक याच्यावर शिक्कामोर्तब करायला तयार आहे, मान्य करायला तयार आहे, त्यांनी हात वर करावा. थँक्यू. धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू. हेच तर आश्चर्य आहे. माणसाला पुन्हा पुन्हा असं वाटतं की आपण विचार तर करावा, आणि करतो सुद्धा. दिवसभरात ज्या गोष्टी आपल्या मनात असतात ना, त्याचा विचार आपण वारंवार करतो. फ्रिक्वेन्सी विचारांची खूप आहे. 60,000 विचार दिवसाकाठी करतोय, पण 60,000 कृती मात्र होत नाही आहेत. ते कठीण जात आहे. त्यामुळे ते 60,000 विचार जे बेछूट विचार ठरतात, त्याचा आपल्याला संताप येत असतो. मी विचार करतो, मी ठरवतो, पण करत नाही. त्याचा आपल्याला संताप होतो. आणि संताप होतो म्हणजे काय? तुमची ॲड्रिनल ग्रंथी सक्रिय होऊन जाते. सिंपल आहे. म्हणून तुम्हाला कळत नाही तुम्हाला राग कसा आला. म्हणून तुम्हाला कळत नाही तुम्ही रागाराग का करताय, चिडता काय, संताप का करताय. कोणी तुम्हाला विचारतं का हो कशाचा राग आला? सांगता येत नाही, पण भयंकर राग येतो. कशाचा राग आला? तुम्ही सांगू शकता. विचार तर खूप केले, पण कृतीच झाली नाही. असं नाही की तुम्ही कृती करत नाही, तुम्ही करताय, पण दिवसभरात जेवढ्या कृती तुमच्याकडनं घडताय ना, तेवढंच तुमचं यश होत आहे. कारण विचारही तुमचा, कृती पण तुमची, ध्येय पण तुमचं, उद्दिष्ट पण तुमचं, आणि ध्येयपूर्ती पण तुमची, उद्दिष्टपूर्ती पण तुमची. तिथेच तर तुमचं यश आहे. पण फक्त विचार आणि क्रियाच होत नाही आहे. मग ती उद्दिष्टपूर्ती काही होत नाही. त्याचा संताप असतो, त्याचा राग असतो. त्याच्यामुळे असं समजू नका राग इतरांवरच येतो, स्वतःवर खूप जास्त असतो. इतरांवर राग येत असेल, कबूल आहे, 30% असेल, 25% असेल, तो सानिध्यात आल्यावर असेल, किंवा त्याचा विचार करून येत असेल, पण स्वतःवर राग मात्र आपला 70-75% आहे. हे मान्य करावं लागेल. कारण खूप गोष्टी दिवसभरातल्या अशा आहेत ज्या विचाराधीन आहेत, विचारात आलेल्या आहेत, पण कृतीत आलेल्या नाही आहेत. पहिले तर संयमी व्हायला शिका. म्हणून हुशार लोक म्हणतात, विचार सगळ्याच गोष्टींचा करणं बंद करा. विचार त्याच गोष्टींचा करा ज्याची तुम्हाला कृती करायची आहे. बघा, आवडलं असेल स्टेटमेंट तर. ज्याची तुम्हाला कृती करणं योग्य वाटतंय त्याचा विचार करा, त्याला म्हणतात उद्दिष्ट. आणि ज्या कृती करण्याची कुवत तुमची आहे त्याचाच विचार करा, त्याला म्हणतात आत्मसंयम. ज्या गोष्टी प्रत्यक्ष कृतीत आणायच्या आहेत ती तुमची उद्दिष्ट आहेत, ते तुमची ध्येय आहेत, ते तुमचे टार्गेट्स आहेत. आणि तुम्ही त्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी जेवढी कुवत बाळगता त्या कुवतीचाच विचार करा. म्हणजे त्या कुवतीचंच क्रियान्वित तुम्हाला करता येईल. तोच विचार आणि तीच क्रिया, मग तुमचं सॅटिस्फॅक्शन असेल. संयम तिथे आहे. तिथे तुमची पिनियल ग्लँड सक्रिय होते. तिथे तुमचा आनंद प्रकट होतो की जेवढं आज ठरवलं तेवढं केलं. उद्याचा विचार कोणाला? ज्याला काळजी आहे, चिंता आहे, नुसताच विचार आहे, नुसतीच स्वप्न आहे आणि क्रिया नाही आहेत त्याला. आणि ज्याच्याजवळ उद्याचा विचार आहे त्याच्याजवळ नॅचरली उद्याचा म्हणजे परवाचा पण विचार आहे, नॅचरली 5 दिवसानंतरचा पण विचार आहे, 25 वर्षानंतरचा पण विचार आहे, आणि जो मृत्यू अद्याप आलेला नाही त्या मृत्यूचा पण विचार आहे. आणि तोच त्याचा संयम सुटतो आहे.
भीती निर्माण होते कुठे आहे? सगळी भीती काल्पनिक भीती आहे. उद्या काय होईल, परवा काय होईल, 2 दिवसांनी काय होईल, म्हातारपणात काय होईल, मरू तर काय होईल, कोणी आपलं मेलं तर काय होईल, सगळ्याच कल्पना आहेत. आणि ही काल्पनिक भीती का निर्माण झाली आहे? कारण वर्तमानात ते विचार सुरू आहेत जे विचार क्रियान्वित करण्यासाठीचे नाही आहेत. ॲग्रीड? आणि जेव्हा तुमचे हे विचार वाढायला लागतात ना, जे क्रियांशी संबंधित नसतात, तेव्हा ॲड्रिनल ग्लँड एकटीच सक्रिय होते असं नाही आहे. संताप नुसताच येतो असं नाही. तुमच्या मेंदूमध्ये ॲमेग्डेला नावाचा एक भाग आहे, तो सक्रिय व्हायला लागतो आणि तुम्ही खूप जास्त उत्तेजित होऊन जाता. उत्तेजना झाली म्हणजे तुम्ही काय करताय तुम्हालाच कळत नाही, पॅनिक होऊन जाता, भयभीत. ॲमेग्डेला. असं समजू नका की तुमच्या शरीरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी वेळ लागतो. इकडे चुटकी वाजायची आणि तिकडे ॲमेग्डेला सक्रिय होतो. इकडे समोर तुमच्यासमोर अपघाताचा प्रसंग येऊ द्या आणि तिकडे ॲड्रिनल ग्लँड सक्रिय होऊन जाते. आता करता काय? उपाय आहे का? आहे ना. काय नाव? संयम. संयम. त्यासाठी आपल्याला कृतिशील विचार करायचे आहेत. एवढं पक्क करून टाका. आज आपल्याला फार जास्त त्याच्यावर भाष्य करत बसण्यापेक्षा एवढं मात्र पक्क करून टाकू, आम्ही ज्या गोष्टींची प्रत्यक्ष कृती करू शकणार आहोत त्याचाच विचार करू आणि जी आमची कुवत आहे तेवढ्या कुवतीनुसारच त्या गोष्टीला आम्ही क्रियान्वित होण्याचा विचार करू. जिंकलात म्हणजे वर्तमानात राहा म्हणण्याची गरज नाही. तुमची कुवत तुम्हाला वर्तमानात ठेवते, तुमची उद्दिष्ट तुम्हाला वर्तमानात ठेवतात आणि तुम्ही 100% तुमच्या पिनियल ग्लँडला सक्रिय करून शांत, स्थिर, संयमी आणि आनंदित राहता. तो तुमचा ऑरा आहे, ती तुमची आभा आहे, तो तुमचा चेहऱ्याचा एक प्रचंड आनंद आहे आणि त्यालाच तुम्ही म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, आकर्षित करून घेण्याची क्षमता. पण तुम्ही संताप करायला लागा, चिडचिड करायला लागा, तुमचेच तुमच्याजवळ थांबायला तयार नाही. तुमची बायकोच म्हणते तिकडे जा. काय सकाळपासून लावून दिलं? दिवाळीसारखा सण आहे आणि चिडचिड लावून दिली सगळी. तोच नवरा म्हणतो काय बाई आहे, अरे तुमचं प्रेम आटलं? कुठे आटलं? आटणारच आहे, कारण फ्युजन व्हायला तयार नाही, दिवाळी व्हायला तयार नाही, एकत्रीकरण व्हायला तयार नाही, कारण संताप वाढला. ॲड्रिनल ग्लँडच्या ऐवजी पिनियल ग्लँड सक्रिय केली असती तर तुम्हाला सोडलंच नसतं कोणी. आपण म्हणतो ना मुळाला, आपल्या गुळाला मुंगळे चिकटतात, अगदी तसंच आहे. जेवढे संयमित व्हाल तेवढे सगळे येऊन चिकटतील आणि जेवढे संताप करायला लागाल तेवढे सगळे दूर फेकले जातील. ठरवा मित्रांनो, संताप की संयम. आहे ना? रहस्यमयी भाग आहे, अंतरंगाचा भाग आहे, दिवाळीच्या संकल्पनेला फार महत्त्वाचा पूरक असा भाग आहे. पण आम्ही मात्र आज चूज करणारच, संयम की संताप, ॲड्रिनल ग्लँड की पिनियल ग्लँड. किती लोक आहेत ज्यांनी संयमाचा पक्ष घेतलाय? त्यांनी हात वर करा. थँक्यू, धन्यवाद, थँक्यू. ज्यांनी संयमाचा पक्ष घेतलाय त्यांच्यासाठी आता पुढचे काही 2-4 गोष्टी आहेत. सगळ्यात पहिले, संकटात चिडण्याऐवजी परिस्थितीचं विश्लेषण करायला शिकूया. संकटात चिडण्याऐवजी परिस्थितीचं विश्लेषण करायला शिकूया. संकट येणार, येतील की नाही? जोपर्यंत आपण रात्री झोपलो होतो
तोपर्यंत संकटाचं भानही नव्हतं. रात्री झोपेत मृत्यूही झाला असता तर काय कशाची तमा समजलं पण नसतं. काय सकाळी जेवढी लोक जिवंत त्यांनी आपली विल्हेवाट लावली असती. त्यामुळे रात्रीचं सोडूनच द्या. जेव्हा भान नव्हतं तेव्हाचा तो भाग सोडून द्या. आता जेव्हा जागं झालो, चेतना आपली बाह्य परिस्थितीशी जुळली, तेव्हापासनं आपण काहीतरी करायला लागलो आणि तेव्हापासनं मग संकट येण्याची सुरुवात झाली. तुम्ही उठलात, बसलात, चाललात, बोललात, काही करायला लागलात, संकटाची सुरुवात झाली. जेव्हा संकट येतील तेव्हा तुम्ही संकटात संताप करणार आहात की संकटामध्ये परिस्थितीचं विश्लेषण करणार आहात, तुमच्या हातात आहे. विश्लेषण करायला लागलात तर संयम वाढतो आणि संताप करायला लागलात तर तुमची परेशानी वाढते. विश्लेषण कसं कराल? आत्मचिंतन काय कराल? सगळ्यात पहिलं, जीवन चढ उतारांनी भरलेलं आहे. ॲग्रीड ऑर नॉट? जेव्हा तुमच्यासमोर संकट आलं तेव्हा सगळ्यात पहिले मनाला समजावून सांगा, जीवन चढ उतारांनी भरलेलं आहे. नुसतंच विवाह करून आमच्यासोबत आमची पत्नी आहे, आमचा पती आहे म्हणून सगळं जीवन एकदम सरळ रांगेत चालणार आहे असं नाही. चढ उतार येणार. नुसताच बाळाला जन्म दिला म्हणून आता आयुष्यभर सरळ जीवन चालेल असं नाही. चढाव उतार येणार. व्यवसाय थाटला, चढ उतार येणार. नोकरी धरली, चढ उतार येणार. प्रवासाला निघालात, चढ उतार येणार. चढ उतार ही जीवनाची सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे. तो रस्ताच तसा आहे. मग तुमच्यासमोर जेव्हा चढ येतो तेव्हा आव्हान असतं. उतार छान वाटतो. उतारावर रेझिस्टन्स नसतो. उतारावर ताकद लावावी लागत नाही. उलट स्वतःला ब्रेक लावा लागतो. अरे हळूहळू. आणि चढ करताना धाप लागते. कारण रेझिस्टन्स वाढलेला असतो, फ्रिक्शन वाढलेलं असतं, प्रचंड त्रास होत असतो. आणि त्यावेळेस जेव्हा तुम्हाला संताप होण्याची वेळ येते तेव्हा जर संयम बाळगलात, जिथे चढाव आहे तिथे संयम बाळगलात तर जिंकलात. मग संयम कसा बाळगाल? तर जिथे जिथे चढाव आहे तिथे तिथे ती तुमची आव्हानं आहेत. तुम्ही चढू शकता का? तुमच्यासमोर आव्हान आलं म्हणजे आपण कोणत्या गोष्टी कशा प्रकारे करू नयेत, हे मार्ग दाखवणारे किंवा शिकवणारे तुमचे ते धोक्याचे कंदील असतात. तुमची सगळी आव्हानं कोणत्या गोष्टी कशा प्रकारे करू नयेत हे शिकवणारे मार्गदर्शक असतात. जीवनातले सगळे चढाव तुम्हाला त्रास देण्यासाठी नाही आहेत, ते शिकवण्यासाठी. काय शिकवतायत? कोणत्या गोष्टी कशा प्रकारे करू नयेत. आहे ना? कोणी चिडलं म्हणजे आपण चिडायचं का? आव्हान आहे आपल्यासाठी, चढाव येतो. कोणी ओरडलं म्हणजे आपण ओरडायचं का? आव्हान आहे आपल्यासाठी ते. आणि आपल्याला ते हे शिकवतंय की तुम्ही कोणत्या गोष्टी कशा प्रकारे करू नयेत. कारण आपल्यासमोर स्कोप आहे ना. दोन्ही गोष्टी आहेत. आपण चिडू पण शकतो आणि आपण मार्ग पण काढू शकतो. जर आपल्याला खऱ्या अर्थाने यश हवं असेल तर आपण चिडण्याऐवजी सरतेशेवटी यशच मिळवणार आहोत याच्यावर फोकस करायला शिका. संयम वाढून जाईल. सध्या तुम्ही ज्या मार्गाने जातायत, जी लोकं तुम्हाला भेटतायत, ती लोकं तुम्हाला
त्रासदायक ठरत आहेत, तुमच्या जीवनाचा चढाव आलेला आहे, तिथे संताप करून त्यांच्याबरोबर वाद घालत बसण्यापेक्षा, त्यांच्याबरोबर 2 हात करत बसण्यापेक्षा, त्यांच्याबरोबर तिथे शक्ती वाया घालवत बसण्यापेक्षा सरते शेवटी यश मिळणार आहे, त्या यशावर लक्ष केंद्रित करून तिथून निघून जा. संयम आहे. तुमची इच्छा होईल, प्रबळ इच्छा होईल, जरा याला धडा शिकवावा, याला याची जागाच दाखवावी. पण तो धडा शिकवता शिकवता, जागा दाखवता तुम्हाला सरते शेवटी जे यश मिळणार होतं आणि त्याच्यासाठी जी शक्ती लावावी लागणार होती, त्याच्यासाठी जो वेळ द्यावा लागणार होता, तो राहणार नाही आणि तुमचं यश हातातून निघून जाईल. त्याला धडा तर शिकवाल, पण तुम्हाला यश मिळणार नाही. काय कमावलं? गेला संयम. संयम तुम्हाला हे शिकवतोय, आव्हान तुम्हाला हे शिकवतंय, कोणत्या गोष्टी कशा प्रकारे करू नयेत. लक्षात घ्या, आपल्या भावना अनियंत्रित होतात तेव्हा आपल्याला कळत असतं सुरुवातीला की भावना सुटतायत बरं हातातून. जेव्हा खूप जास्त डोक्यावरून पाणी जातं, जेव्हा आपण अनियंत्रित होऊन जातो, तेव्हा आपल्याला कळत नाही आपण काय करतोय. पण सुरुवातीला कळत असतं की आपलं सुटतंय, आपलं नियंत्रण सुटतंय, कळतं आपल्याला. जेव्हा ॲड्रिनल ग्रंथी सक्रिय होते आणि तुमच्या रक्तामध्ये तो द्रव मिसळायला लागतो, तेव्हा रक्त वेगाने व्हायला लागतं, ब्लड प्रेशर वाढायला लागतं, तुमचं थोडं संताप वाढायला लागतो, तेव्हा तुम्हाला कळतं की आपण आता बेछूट होतोय. तेव्हा जर आपण विचार केला की सरते शेवटी यश मिळणार ते महत्त्वाचं, आता सध्या या व्यक्तीला धडा शिकवणं महत्त्वाचं नाही आहे, ते यश बघ, शेवट गोड झाला पाहिजे, ते यशापर्यंत पोचला पाहिजे. जर तुम्ही स्वतःला समजावून सांगितलं तर तुमची ही ग्रंथी आपोआप शांत होऊन जाते. तुमच्या किडनी प्रभावित होत नाहीत, तुमचं स्प्लीन प्रभावित होत नाही, लिव्हर प्रभावित होत नाही, तुमचं इंडायजेशन होत नाही, कॉन्स्टिपेशन होत नाही आणि तुमचं शारीरिक हानी तर होतच नाही, भावनिक हानी होत नाही, मानसिक होत नाही आणि तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहत नाही. हे यश कसं मिळवलं? कृतीपूर्ण विचार करण्यासाठी तुम्ही महत्त्व दिलं तुमच्या शेवटच्या गोड होण्याला. यश शेवटी असतं, यश सुरुवातीला कधीच नसतं. जे उद्दिष्ट हाती घेतलंय त्या उद्दिष्टाला पूर्ण करण्यात यश आहे. उद्दिष्ट हाती घेतलंय हे 4 चौघांना सांगण्यात आणि मी त्या कामगिरीवर निघालोय म्हणून माझी स्तुती करा म्हणण्यात यश नाही, त्या बेडुकुडी आहेत. माझ्या हाती जे काम सोपवलं होतं ते काम निमूटपणे माहिती न पडू देता, लोक जेव्हा चैनीत होते, लोक जेव्हा विलासात होते, लोक जेव्हा भोग भोगत होते, तेव्हा मी कष्ट करून त्या संयमाने त्या उद्दिष्टपूर्तीसाठी कार्य करत राहिलो, माझ्या विचारांना कृतीत बदलत राहिलो आणि कार्य पूर्ण केलं. आत्ता झालं यश. शेवटी असतं यश. म्हणून तुम्ही तुमच्या शेवट गोड होण्याला यशस्वी होणं समजा. शेवट गोड झाला पाहिजे म्हणजे यशस्वीच झाला पाहिजे. विचार फार मोलाचा आहे. शेवट गोड झाला पाहिजे. या व्यक्तीला धडा शिकवून काय मिळेल? ॲग्रीड ऑर नॉट? हा फार महत्त्वाचा भाग आहे. संकटकाळी लोकांशी तुम्ही कसं वागलात, आता आत्मनिरीक्षण सुरू करून टाका, म्हणजे तुम्हाला तुमच्या चुका लक्षात येतील. आपण आजपर्यंत, तुम्ही असो किंवा मी, जेव्हा जेव्हा आपण अपयशी ठरलो तेव्हा बोटं लोकांकडे दाखवली आहेत. याच्यामुळे अपयश आलं, त्याच्यामुळे आलं, तिच्यामुळे आलं, त्यांच्यामुळे आलं, त्यांना बोटं दाखवलीत. पण त्या संकट काळामध्ये आव्हानं जेव्हा भरलेली होती, अडथळे आले होते, जीवनाचा चढाव होता, तेव्हा आपण कसं वागलो होतो, चांगलं की वाईट?
तेवढं फक्त आता बघा. आपल्याला लक्षात येईल की त्यावेळी आपण काही चांगलं वागलो नव्हतं. त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे बोट दाखवणं तर कमीत कमी बंद होऊन जाईल. येस ऑर नो? आपण चांगलं वागलं नव्हतं, वाईट वागलो होतो, याचा अर्थ काय हो? आपण इतरांच्या चुकीच्या कारवायांना महत्त्व देत बसलो होतो, त्यांना धडा शिकवण्यासाठी. मग तो धडा शाब्दिक असेल किंवा शारीरिक असेल. मला जरा बोलूच दे त्याच्याशी आता. त्याला त्याची जागाच दाखवू दे आता. आतापर्यंत आम्ही बोललो नाही ना, गुपचूप बसलो ना, त्याचा फायदा घेतो ना. थांब आता मी पण बोलतो. आणि त्याच्यासाठी तुम्ही तोंड उघडलं. थांब, माझ्यात ताकद कमी का? तेव्हा तुम्ही शारीरिकदृष्ट्या उचलला हात. शाब्दिक असो किंवा शारीरिक असो, तुम्ही जेव्हा गुंतलात, त्या कारवायांमध्ये गुंतलात, तेव्हा तुम्ही वाईट वागलात. आता आत्मनिरीक्षण करा. शाब्दिक किंवा शारीरिक कोणतंही असो, त्या घडामोडींच्या ऐवजी जर शेवट गोड व्हावा याच्यावर फोकस असता, तर तेवढ्या कारवाया आम्ही टाळल्या असत्या. तोच आमचा संयम होता. दॅट्स ऑल. बाकी काही नाही आहे. बाकी काही नाही. किती लोकांना मान्य आहे? थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. आता मित्रांनो नीट लक्षात घ्या, संकटकाळी आपण लोकांशी कसं वागलो, थोडं आत्मनिरीक्षण करूया, चांगलं की वाईट. आणि जेवढं याचं आलेखन करायला लागू, तेवढं आपल्याला स्पष्ट कळायला लागेल की आपण कुठे चुकलो. कारण जिथे आपल्याला स्वतःच्या चुका कळल्याच नाहीत, आपण काय चांगलं वागलो, काय वाईट वागलो हेच कळलं नाही, तिथे आपल्याकडनं अजून एक घोड चूक झाली. जे घडलंच नाही त्याचाही आपण विचार करायला लागलो. जीवनात दोन्ही गोष्टी आपण चुकतो. पहिले तर आपल्याला शेवटी यश मिळवायचं आहे हे विसरून आपण ते आव्हानांना किंवा त्या चढावाला, त्याला विनाकारण प्रतिक्रिया, भावनिक प्रतिक्रिया करण्यासाठी प्रवृत्त होतो. ही पहिली चूक. आणि दुसरं, ज्या गोष्टी घडलेल्याच नसतात त्याच्यावर खूप विचार करत असतो. आणि लोकांनी म्हटलं का हो तसं घडलंच नाही, काय विचार करता? नाही नाही, मग घडलं असतं तर काय त्याची वाट पाहायची होती की काय? हे इतके ग्रेट आहोत आम्ही. जेव्हा आम्हाला विचारण्यात येतं, अहो तो व्यक्ती फक्त बोलला तुम्हाला, तुम्ही एवढं काय त्रागा करताय, एवढं काय संताप करताय, एवढं काय रक्त जाळताय, तुमचं हार्ट अटॅक येईल ना तुम्हाला, तुम्हाला प्रॉब्लेम किती. घडलंच नाही, त्याने काही तुम्हाला फक्त बोललाच ना, शिवीगाळ केली का? फक्त बोलला ना, त्याने हात उगारला का? तुम्ही म्हणता मग काय हात उगारायचा होता का? मग का त्याची वाट बघायची होती का? तेवढंच बाकी राहिलं होतं. आम्ही फार ग्रेट आहोत मित्रांनो. ज्या गोष्टी घडल्या नाही त्याचा विचार करण्यात धन्यता मानतो. आमचा शेवट गोड कुठे होणार आहे? आम्ही यशस्वी कसे होणार आहे? आम्हाला पोचायचं कुठे? आमची उद्दिष्ट पार राहिली बाजूला, धुळीला मिळालीत. आणि आम्ही संतुलित होऊ शकतो का? आणि संतुलित जर नसू तर आम्ही इतरांना संतुलित करू शकू का? आणि जर संतुलित लोकांचा मेळच मिळणार नसेल तर दिवाळी होईल का? म्हणून आमची दिवाळी नाही आहे. काय 2-4 दिवसांची दिवाळी असते की काय? संकल्पना आहे ती. या आपण भानावर येऊया. आपण सगळेच जण मित्रांनो का भानावर यायचं आहे? कारण आपल्याला संत बनायचं आहे. संत म्हणजे काय? जो संतुलित होतो तो संत. कपड्यांनी, वेशभूषेने, केशभूषेने कोणी संत बनू शकणार नाही. गळ्यात रुद्राक्षांची माळा घातली, कपाळाला भस्म लावलं, केस वाढवले, हातात कोपीन घेतलं, अंगावर कोपीन टाकलं, हातात कमंडलू घेतला आणि रस्त्याने जायला लागला, भिक्षा मागायला लागला, कोणत्या आश्रमात जाऊन बसलात, नर्मदेची परिक्रमा केली.
हातामध्ये धर्मग्रंथ घेतला, तुम्ही संत बनलात? नाही. संतुलित झालात, संत बनलात. जिथे संत तिथे संतुलन, आणि जिथे संतुलन तिथे संत. घराघरात संत जन्माला यावेत. आईच्या पोटी संत जन्माला येत नसतात, फक्त माणसं जन्माला येतात. संत कुठे जन्माला येतात? जिथे संयम असतो तिथे संत जन्माला येतो. संयम ही माऊली आहे. शेवट गोड व्हावा आणि आपण आपल्या उद्दिष्टालाच महत्त्व द्यावं. मध्ये कुरघोड्या करणाऱ्यांना, कारवाया करणाऱ्यांना विनाकारण धडा शिकवण्यासाठी थांबू नये. एवढा जो व्यक्ती स्वतःला तयार करतो भावनिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, बौद्धिकदृष्ट्या, तोच व्यक्ती संयमी. जीवनात चढ उतार येणार, आव्हानं येणार. ही आव्हानं त्रास देण्यासाठी नाहीत. ही आव्हानं कोणत्या गोष्टी कशा करू नयेत हे मार्ग दाखवणारे धोक्याचे कंदील आहेत. जसं जहाजांना कुठे जायचं नाही आहे त्याच्यासाठी खूप मोठा उंच दीप लावलेला असतो, की इथे बर्फ आहे, इथे दगड आहे, इथे द्वीप आहे, इथे दीप आहे, इथे येऊ नका रे बाबा, दुरून जा चला. अगदी तशाच प्रकारे हे मार्ग दाखवणारे मार्गदर्शक आहे. त्यामुळे आव्हानांना घाबरूच नका. आव्हानांना घाबरलात तर मग ॲमेग्डेला सक्रिय होऊन जाईल, आणि आव्हानांवर प्रतिक्रिया करायला लागलात तर ॲड्रिनल ग्लँड सक्रिय होऊन जाईल. दोन्ही ठिकाणी मरण आहे. आपल्याला सक्रिय करायची पिनियल ग्लँड कपाळाच्या मध्यभागी, तिथेच भाग्य आहे. म्हणून म्हणतात कपाळावर भाग्य लिहून आलाय. हा आहेच ना, मुळात आहेच. आणि ज्याला भाग्यच नाही त्याला म्हणतात कपाळ करंटा. त्याच्या कपाळावर भाग्यच नाही आहे. शब्द मराठी भाषेचे काही साधे नाही आहेत. येस ऑर नो? ऐकलंय आम्ही, तुम्ही सगळं ऐकलंय हे, पण याचा संदर्भ कुठे होता? संयमाशी होता. संयम की संताप? नाही, आम्ही संयमी आहोत बाबा. मग शेवट गोड झालाच पाहिजे. खऱ्या अर्थाने यश जरुरी वाटतं ना? हो, वाटतं ना. मग जर यश मिळालं नाही तर किती नैराश्याचा सामना करावा लागेल. म्हणजे आता संताप आणि नंतर नैराश्य. काय कमवलं? उद्दिष्ट सोडून जो अडथळा आला त्याच्याशी दोन हात करत बसायचा, शाब्दिक चकमकी करत बसायच्या, भांडत बसायचं, हात उगारून मारामाऱ्या करत बसायच्या. आताचा हा त्रास, शारीरिक त्रास, मानसिक त्रास, बौद्धिक त्रास, आणि यश मिळालंच नाही म्हणून नैराश्य, तो एक नंतरचा त्रास. काय शहाणपण आहे? काय शहाणपण आहे आम्हाला? नाही. म्हणून असं म्हणतात की जो व्यक्ती भयावर आणि संतापावर मात करतो तिथेच शहाणपणाचा प्रारंभ होतो. व्यक्ती जिथे भयावर आणि संतापावर मात करतो तिथेच शहाणपणाचा प्रारंभ होतो. म्हणूनच तर जेव्हा लोक म्हणतात ना, थोडं शांत व्हा, शांत व्हा, थोडं तुम्ही समजदारीने घ्या. लोक म्हणतात, मग आपण म्हणतो आम्हाला शहाणपणा नका शिकवू. म्हणजे शहाणपण उलट शिकवायला आलेले असतात. त्यांना म्हणतो शहाणपण नकोच आहे आम्हाला, संतापच राहू द्या, बरं आहे. हे काय काय आहे? दिवाळी आहे की दिवाळं काढणं आहे? आहे ना आश्चर्य? संत सगळ्यांना आवडतात, पण संत बनायला कोण तयार आहे? आम्ही तयार आहोत. कसे बनाल? संतुलित होऊन. संतुलित हो. ॲग्रीड? आजसाठी एवढंच. धन्यवाद.